भ्रष्टाचाराचे आरोप, पक्षांतर्गत कलह आणि मंत्रीपदासाठीची चाललेली धडपड यावरून राज्याचं राजकारण पारच ढवळून निघालंय। अर्थातच मी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या लाच प्रकरणाबद्दल बोलतीये। सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं, कारण विरोधकांनी थेट झिरवाळांकडे असलेल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची थेट मागणी केली। आणि हे सगळं सुरू असताना एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली, जिथे सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षा घोषित करण्यात आलं, ज्यात धनंजय मुंडे यांनी रोहित पवारांवर नाव न घेता टीका केली होती। आणि म्हणूनच त्याला प्रत्युत्तर देत आमदार रोहित पवार यांनी थेट धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केलाय की महाराष्ट्राला नको असलेल्या व्यक्तीला मंत्रिपद देण्यासाठी नरहरी झिरवाळ यांना पक्षाकडूनच अडचणीत टाकलं जात आहे। आता रोहित पवारांनी केलेल्या या आरोपांमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुरू असलेला अंतर्गत कलह आता सर्वांसमोर आलाय। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। विषयाला लगेचच सुरुवात करूयात। आपण बघितलंय, दादांच्या अकाली निधनानंतर दादांच्या राष्ट्रवादीत बरेचसे बदल करण्यात आले। अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसात सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या नेत्यापदी निवडण्यात आलं। या निवडीला छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील तसेच नरहरी झिरवाळ आणि संजय बनसोडे यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पाठिंबा दिला होता। त्यानंतर फेब्रुवारीमध्ये सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात आली आहे आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणूनही त्यांना घोषित करण्यात आलं। दरम्यान हे सगळं घडत असतानाच पक्षांतर्गत आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। मुंबईतील वरळी डोम या ठिकाणी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षा घोषित करण्यात आलं आणि या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील तसेच हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवाळ यासारखे नेते उपस्थित होते। या बैठकीत धनंजय मुंडेंनी नाव न घेता रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे। धनंजय मुंडे असं म्हणालेत की दादांच्या अकाली निधनानंतर सर्वांनी निर्णय घेतला की सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षा बनवायचंय। माझी मध्यंतरी वाचा गेली होती, तशीच गेली असती तर बरं झालं असतं, कारण आपल्या मुखातून दादांबद्दल शोक व्यक्त करण्याची वेळ आज आली नसती। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुनेत्राताई व्यवस्थित सांभाळतील असा आम्हाला विश्वास आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले। एवढंच नाही तर धनंजय मुंडे पुढे असेही म्हणालेत की वहिनींना शपथविधीची घाई झाली होती, आम्ही दबाव टाकत होतो असं म्हणणाऱ्यांना माझा सवाल आहे की अजितदादांना अग्नी द्यायच्या आधी तुम्ही विलिनीकरणाची भाषा बोलत होता, ते काय होतं? ज्यावेळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का शुभेच्छा देणारे एक साधं ट्विट करावं? महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला काही कळत नाही असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता। बरं, एवढ्यावर बोलून धनंजय मुंडे थांबले नाही। ते पुढे असेही म्हणाले की आज सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करणार हे आम्ही आधीच जाहीर केलं होतं आणि काल FIR घेतला नाही म्हणून स्टंट केला। आज बारामतीला FIR साठी स्टंट केला आणि हे सगळं आमच्या न्यूज किलिंग साठी केलं जात आहे आणि माझ्यासारख्याला हे खूप किळसवाणं वाटतंय असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आमदार रोहित पवारांवर टीका केली। त्यांनी केलेल्या याच टीकेला उत्तर देत आमदार रोहित पवारांनी थेट धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। ते म्हणाले की या 4 नेत्यांना फक्त राजकारण करायचंय। तुम्ही सत्तेत आहात, मी जे लढतोय तो लढा सत्तेत आहात तर तुम्ही दिला पाहिजे। आम्हाला गुन्हा दाखल करण्यासाठी वणवण फिरावं लागतंय। मला त्या व्यक्तींबद्दल बोलायचं नाहीये, पण नरहरी झिरवाळ यांना अडचणीत टाकण्याचं काम त्यांच्याच पक्षाकडून केलं जात आहे।
त्यांना बाजूला करून महाराष्ट्राला नको अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मंत्रिपद द्यायचंय, त्यासाठी नरहरी झिरवाळ यांना अडचण निर्माण केली जाते, असा थेट आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. आता रोहित पवारांच्या आरोपांनुसार झिरवाळ यांना बाजूला सारून महाराष्ट्राला नको असलेल्या व्यक्तीला मंत्रिपद देण्याचा प्रयत्न आहे. हे धनंजय मुंडेंशी जोडलं जात आहे, ज्यांना डिसेंबर 2025 मध्ये मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. मुंडे पूर्वी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते आणि त्यांच्या राजकीय पुनरागमनासाठी हे षडयंत्र असू शकतं, असं रोहित पवारांचा अंदाज आहे. मात्र याबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याने राजकीय विश्लेषक याला पक्षांतर्गत सुरू असलेला संघर्ष म्हणूनच पाहताय. तुम्हाला रोहित पवारांच्या आरोपात किती तथ्य वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.